एकटाच आहे म्हणजे सर्वांसोबत राहू शकतो एकटा राहू. डिप्रेशनचे लक्षणं वगैरे येत असतात. सर्वांसोबत राहून सुद्धा एकटा राहतो, कुठं करमत नाही आहे, एका ठिकाणी जायला चिडचिड करतो, ब्रेसलेस. कारण की बेसिक कारण शोधत नाही आहे. तर झोपला करतात, झोपीसाठी झोपीच्या गोळ्या करतात. कारण काय होतं, झोपीच्या गोळ्या द्यायची गरज होती काय, ते नव्हती. रिमूव्ह कारण. आता कारण कसं रिमूव्ह करायचं त्याचं पण डॉक्टर साहेबांनी मी सुंदर उलगडा केला. मी तुम्हाला आधी सांगतो की या कारणामुळे आजार झाले. डॉक्टर साहेबांनी सेकंड आपल्याला कारण पण कसं त्याला बरं करायचं पण उसने बताया इसको बरा ठीक भी कशा करणार वो भी बताएगा. तो सर्वात पहिले लक्षात ठेवा, इमोशन्स खूप महत्त्वाचे असतात बिमारीमध्ये. आणि इमोशन जर खराब झाले तर तुम्हाला ते आजार शरीरावर तुम्ही किती जरी गोळ्या खाल्ल्या ते बरे नाही होणार. जोपर्यंत त्याला शोधणार नाही, शोधून त्याला बरोबर त्याला ट्रीटमेंट नाही करणार तोपर्यंत. कारण की तुम्ही बघितलं असेल सर्वात जास्त पेशंट सायकोलॉजिस्ट वाढले. एव्हरी डिसीज इज लाईक अ इमोशन. आणि आपण त्या केसेसमध्ये तुम्हाला जर बघितलं असेल तर इथे कोड सर्व चेंज झाले असतात. बऱ्याच पेशंटला मी बघितलं असेल पेशंट अशा प्रॉब्लेममध्ये लिपिड प्रोफाईल चेंज झालेलं असतं. डायबिटीजचे पेशंट तुम्ही बघितलं असेल, डायबिटीजचे पेशंट कधी पण तुम्ही जे मी डॉक्टर साहेबांना सांगितलं तुम्ही डायबिटीजच्या पेशंटला 2-3 प्रश्न विचारा, ऑटोमॅटिकच तुम्हाला कारण कळेल. आपल्याला वाटतं की डायबिटीज खूप गोड खाल्ल्यामुळे शुगर आहे. साखर गोड खाल्ल्यामुळे तिथे रिस्क फॅक्टर आहे. साखर इज नॉट अ कॉज, शुगर इज नॉट अ कॉज ऑफ द डायबिटीज. मी नाही सांगतो, रिसर्च सांगतो. व्हॉट इज कॉज ऑफ द डायबिटीज? दॅट इज स्ट्रेस. माझ्याकडे एक पेशंट आला होता, त्याने एक प्रॉपर्टी घेतली होती. प्रॉपर्टीचा लॉस झाला, जवळपास 10 ते 20 लाख रुपये प्रॉपर्टीमध्ये लॉस झाले. त्यावेळेस तो पूर्ण नॉर्मल होता, पण ज्या दिवशी नंतर ते 10 महिने लॉसमध्ये गेले त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण 10 महिन्यामध्ये त्या लाईफवर एवढा परिणाम पडला त्याचा डायबिटीज झाला. असे बरेच तुम्ही स्वतःहून बघा, तुमच्या लाईफमध्ये जर डायबिटीज झाला असेल तर तुम्ही काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठे अडकला असाल तेव्हा तुम्हाला असे आजार तयार झाले. अदरवाईज असे आजार व्हायलाच नाही पाहिजे आपल्याला. कारण की WHO काय म्हणतो, आपल्याला निसर्गाने आपला निरोगी राहायचा अधिकार दिलेला आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगते राईट ऑफ द हेल्थ, राईट ऑफ द लाईफ. बिमार कसे पडलो, समथिंग इज अ चेंज. तर डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन हा पहिला धडा झाला की रिलेशनशिप, डोमेस्टिक रिलेशनशिप और सोशल रिलेशनशिप जब वेन ब्रेक, द पोल्यूशन इज डेव्हलप विथ आवर बॉडी अँड दॅट पोल्यूशन व्हॉट इज द मायझम अँड दॅट मायझम डेव्हलप द डिसीजेस. डॉक्टर सॅम्युअल हॅनेमनला 12 वर्ष लागले त्यासाठी की असं का होतं. कारण की डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन गोळ्या द्यायचे पण पेशंट पुन्हा डबल आहे. त्या आजार बराच झाला. आजार हे कारण काढायचे कसे. आता एक साधा प्रश्न पडला असेल तर हे आपल्या थोडी हातात आहे की त्याची मुलगी ते येऊन आणणार, पुन्हा ती सोबत राहील. नॉट पॉसिबल. 2 मुलं आहेत ते एकत्र कधी येऊ शकत नाही. त्याला उत्तर काय, तर डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन दुसरा चॅप्टर सांगितला, दुसरा क्लॉज सांगितला, दॅट इज कॉल्ड इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर अँड मोरल कॅरेक्टर. हा सर्वात तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सर्वात मोठा बरा करण्यासाठी कारण असेल किंवा एक धडा असेल तर दॅट इज द सेकंड चॅप्टर ऑफ द डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन इन द अकॉर्डिंग नंबर 5. You see this? नंतर बघूया. इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर, लॉजिकल थिंकिंग अँड पॉवर ऑफ थिंकिंग. मित्रांनो, जेव्हा तुम्हाला आजार होतात, आजार होणारच तुम्हाला काही तर ते असे दिवस आहेत की इथं हर एक व्यक्ती आजारी. थेरी ऑफ डॉक्टर क्रॉनिक डिसीजमध्ये सांगितलं जगातला इथून त्या 250 वर्ष सांगितलं होतं की इथून आजार सुरू झाले ते आजार पुढच्या जनरेशनमध्ये वाढतच जाणार. आजार जर बरे करायचे असेल तर तुमच्याकडे भौतिक क्षमता असली पाहिजे. म्हणजे आजाराला समजून घ्यायचं ज्ञान असलं पाहिजे, समज असली पाहिजे, विचार करण्याची ताकद असली पाहिजे, कृती करावं लागेल. तर व्हॉट इज इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर. समजा तुम्हाला डिसीज झाला आहे, समजा तुम्हाला होणार डिसीज असं म्हणताय. आज जाऊन आपण आजारी पडणार आहे विशेष दिवसात. समजा आजारी जरी पडलो आपण, त्याला बरं करण्यासाठी आपल्याला पाहिजे त्याचं नॉलेज, अचूक नॉलेज, नॉट एट फॉल्स नॉलेज. सर्वात प्रॉब्लेम काय आहे की समजा आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तर मला छाती दुखत आहे, आम्ही बीपी चेक केला, बीपी नॉर्मल, तरी पण त्याला असं वाटतं की मला काय माझी कार्डियक अरेस्ट झाला आहे. काय झालं आहे? ड्यू टू द फॉल्स नॉलेज. इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर म्हणजे काय की जो बिलीफ तयार होतात. बिलीफ कसे तयार होतात? सोसायटीमध्ये राहतो, तुम्ही बघितलं असेल सोसायटीमध्ये राहताना तुम्ही छाती दुखू लागली बाजूला, तर बाजूला म्हणतो लगेच डॉक्टरला जा, लगेच तुला बीपी आला असेल.
किंवा शुगर झाली असेल, त्या व्यक्तीला पण माहिती आहे की शुगरची लक्षणं काय, बीपीची लक्षणं काय, पण एक मनामध्ये भीतीच तयार होते. माझ्याकडे एक पेशंट आला होता, त्या पेशंटला छातीचा त्रास होता, राईट साईड सॉरी लेफ्ट साईड. तो त्रास कधीपासून त्याला जवळपास 5 वर्षापासून त्याला त्रास, तुला कधीच वाटलं नाही की डॉक्टरकडे जावं. 5 वर्षापासून तुला त्रास होतो. पण एका दिवशी ते कार्यक्रमाला जाऊन तुला तिथे मित्र भेटतो, मित्रमंडळ भेटतात किंवा एक नातेवाईक भेटतो, तर म्हणतो बाबा माझ्याकडे असा व्यक्ती होता, तुला पण राईट साईडला त्रास होऊ लागला आणि त्याला पण छातीचा त्रास होऊ लागला, तुला ते कार्डियक अरेस्ट मेला. आता काय झालं, याला 5 वर्षापासून त्रास आहे, कशाचा, राईट साईड पेन. ज्यावेळेस त्या लोकांचं जे असं आलं की त्या पेशंटला पण तो मेला, त्यांचे रॉंग नॉलेज, आणि त्याला ते स्वतःच नॉलेज त्यांनी स्वतःवर अवलंबून केलं आणि त्याला लगेच वाटलं की मला पण कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. पण तो लगेच डॉक्टरकडे जाणार, डॉक्टरला विचारणार मला छातीचा त्रास होतोय, हे बिलीफ होतं तयार होतं. जोपर्यंत बिलीफ निघत नाही आपल्या डोक्यातून तोपर्यंत आपण कधी बरं होत नाही. बऱ्याच पेशंटला असं म्हणतात की 70% पेशंटला आजारच असतात, ते मनाचे आजार असतात. आणि मनाचे आजार घालण्यासाठी इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर म्हणजे बौद्धिक क्षमता तुमची खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. पण तुमच्या जगामध्ये तुम्हाला जर कधी आजार झाला तर आजाराचे अचूक नॉलेज घ्या, अचूक व्यक्तीकडून, सर्वात महत्त्वाचं अचूक नॉलेज, अचूक व्यक्तीकडून त्याचा विचार करा की ते खरंच झालं. कारण की तुमचा एक कागद तुम्हाला कॅन्सर सांगू शकत नाही. समजा तुम्हाला तोंडाचा कॅन्सर झालाय, एक रिपोर्टर तुम्ही लक्षात ठेवणार का तो कॅन्सर झालाय, त्याला व्हेरीफाईड करणार वेगळ्या डॉक्टरकडून, दॅट इज सेकंड ओपिनियन. त्या सर्व गोष्टी आपण तिथून घेणार. दॅट इज कॉल्ड इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर. त्याच्यामुळे आपण पेशंटचं ज्ञान, ते समज, विचार करण्याची ताकद आणि कृती, लॉजिकल थिंकिंग आणि लॉजिकल पॉवर, या 2 गोष्टी जर तुम्हाला असतील तर बऱ्याच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये सक्सेस होऊ शकतात. ते इंटेलेक्च्युअल. आणि दुसरं एक सांगितलं त्यांनी मोरल. आपण मोरल पाहण्याच्या आधी तुम्हाला सांगतोय सर्वात महत्वाची एक सुंदर केस आहे माझ्या रिसर्च मधली. की रिसर्च मी तुम्हाला माहित असेल, त्याला कॅन्सर झाला, लंग्स कॅन्सर. तर एक स्टोरी सांगतो. डॉक्टर जेव्हा त्याला कॅन्सर झाला, तो डॉक्टरकडे झाला गेला त्याची उपचार म्हणून, आणि त्याला निघाली गाठ. आणि डॉक्टरने सांगितलं तू 6 महिन्याच्या आत तू गाठ जर नाही काढलीस तर तू डेथ होईल किंवा मरशील. आता इंटेलेक्च्युअल पॉवर त्याची, त्याने एक पुस्तक वाचलं, युवराजसिंगने एक पुस्तक वाचलं. त्या पुस्तकाला सांगितलं होतं, एकच 2 सांगितलं होतं, कॅन्सर 100% क्युअर. कसा क्युअर होतं त्याला माहित नव्हतं, फक्त सांगितलं होतं की एक पुस्तक वाचलं, पुस्तकामध्ये दिलं होतं की 100 कॅन्सर हा बरा होतो. पण सिस्टीम काय सांगते की नाही, तू 6 महिन्यात जाऊ शकतोस. पण ते अचूक नॉलेज घेतलं, जिथे त्या डॉक्टरला भेटतो, अमेरिकेला गेला, तिथून तुला ट्रीटमेंट घेतली, पुन्हा तो करा. त्याची स्टोरी तुम्ही बघा. दॅट इज कॉल्ड इंटेलेक्च्युअल पॉवर, इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर, म्हणजे बौद्धिक क्षमता. आजार झाल्यावर भियायचं नाही आहे, आजारावर त्याला अभ्यास करायचा आहे, अभ्यास केल्यावर तुला कसं आपल्याला लढायचं, नियोजन तयार करायचं आहे. तर ते अभ्यास म्हणजे तुम्हाला युवराज सिंगची केस कळेल तुम्हाला. ये कैंसर जो है आपने अभी बयान किया कि एक स्टिग्मा होता है. हम जानना चाहेंगे कि जब आपको पता चला कि ऐसा है, क्या चल रहा था आपके मन में? सर एक्चुअली वर्ल्ड कप से 1 महीना पहले वी वर प्लेइंग इन साउथ अफ्रीका जी, और रात में सो के उठा तो थोड़ा म्यूकस निकला, सो इट वाज रेड कलर. उसके बाद अगर मैच खेला तो मैच में भागने में दिक्कत हो रही थी, सांस फूल रहा था. तो मैंने अपने डॉक्टर से बोला कि फिजियो से बोला कि मेरे को लेफ्ट साइड से सांस लेने में दिक्कत हो रही है. उसने बोला कि हम सीरीज के बाद चेक करेंगे. सीरीज के बाद सर वर्ल्ड कप का कैंप शुरू हो गया और बहुत इंपॉर्टेंट टूर्नामेंट में था. सेहत खराब हो गई और लेकिन मैं चाहता नहीं था कि इतना बड़ा वर्ल्ड कप जिसकी प्रिपरेशन हम कर रहे हैं, मेन एम वो था कंट्री को जिताना. और इंडिया में इतने सालों बाद हो रहा था, प्रॉब्ली टेंडुलकर का लास्ट वर्ल्ड कप. सो आई थिंक बहुत से मोटिव्स इन्वॉल्व थे जो जानते भी यहाँ पे आ रहे थे. सो आई थिंक इन चीज़ों को आगे रख के आई थिंक हैड टू मूव फॉरवर्ड. बट कब आपको पता चला कि अब दिस इज ए डिजीज और आपको इसके साथ जूझना पड़ेगा? आई थिंक सर एक्सेप्ट करना इज वेरी डिफिकल्ट. व्हाट हैपेंस इज के जब आपको बड़ी बीमारी होती है आप एक्सेप्ट नहीं करना चाहते. एज एन एथलीट इट वाज वेरी डिफिकल्ट फॉर मी टू एक्सेप्ट. जब आप 6 घंटे 8 घंटे रोज खेल रहे हैं तो आप एक्सेप्ट नहीं करेंगे कि आपको इस चीज़ हो. उस चीज़ से भाग रहा था, खेलना कंटिन्यू किया, सेहत और ख़राब हो गई. तो इवेंचुअली डॉक्टर ने बोला कि अगर आप अभी अपना इलाज कराने नहीं जाएंगे तो आपका बचना नामुमकिन.
तो ऐसा बताया गया प्रॉब्लेम काय आहे हिअर त्याला सांगितलं की तू 6 महिन्याचा सोबती आहे, तुझा ट्रीटमेंट जर नाही घेतली तर 6 महिन्यातच जाशील. पण त्याला सर्व लोकांनी सांगितलं, तुम्ही बघितलं असेल की कॅन्सर म्हणजे मरण. हा माणूस हारला नाही आणि जिद्द टाकली की मी नंतर येणार, पुन्हा क्रिकेट खेळणार. दॅट फॉर इंटेलेक्च्युअल कॅरेक्टर. तुम्हाला पॉझिटिव्ह राहिलंच पाहिजे. आजाराबद्दल आजार असं म्हणलं जातात की आजार येतात ते बरे होण्यासाठीच. जोरदारपणा बिलीफ तयार करा मनामध्ये. आजार येतात म्हणत ना, आजार येतात आणि आजार हे कधी पण बरे होणार आहे. आणि डोक्यामध्ये तुमच्या डोक्यात बसलं असं आजार कधी बरे होणारच नाही तर ते कधीच बरे होणार. ही केस तिच्या या केसवर दिसत होत की युवराज सिंग घरातच काय एवढा मोठा काय खूप रेअर डिसीज आहे का स्लीप आणि याच्या लंग्स मध्ये गाठ आली होती. सर्व असं म्हणतात की त्याला खूप लोकांनी सांगितलं ना इंडियाच्या की तो बरा होणं खूप कठीण आहे. त्याने एका कॅन्सरची स्टोरी वाचली होती. त्या स्टोरीवर तो काम करत गेला आणि ते काम करता करता तो पूर्णपणे बरा झाला. आज तुम्हाला माहिती तो पूर्णपणे बरा झालेला आहे. त्याने स्वतःने जे केलेलं आहे. मैंने कहा डॉक्टर साहब सीरियसली बताइए प्रॉब्लम क्या है. तो डॉक्टर साहब कि मुझे लगता है आपके लेफ्ट लंग के ऊपर शायद कोई ट्यूमर है. डॉक्टर साहब मैं एक एथलीट हूँ, ठीक है. मैं दिन में 5 से 6 घंटे प्रैक्टिस करता हूँ. मेरा बहुत हेल्दी लाइफस्टाइल है. मैं अच्छा खाता हूँ, मैं अच्छा पीता हूँ, मैं अच्छा सोता हूँ. मुझे कोई ट्यूमर नहीं हो सकता. मैं झूठ बोल के टूर पे चला गया खेलने. तो मुझे एक्चुअली 1 साल लगा एक्सेप्ट करने में कि मेरे को कैंसर है. I went through chemotherapy, I struggled a lot. तीसरे साइकिल के बाद व्हील चेयर पे बैठा पड़ा. लेकिन जब मैं आई वाज गोइंग थ्रू दैट मोमेंट ऑलवेज थॉट कि मैं वापस आके इंडिया के लिए जरूर खेलूंगा. तो डॉक्टर ने बोला 2 साल के बाद, मे बी 2 या 3 साल के बाद यू कैन स्टार्ट प्लेइंग गेम. 6 महीने में मैं आके इंडिया के लिए बात खेला. अपनी जिंदगी की लकीर खुद लिखो. जोपर्यंत आपल्याला पता नाही चलेगा, जोपर्यंत आजार पूर्णपणे नॉलेज येत नसेल, पॉझिटिव्ह नॉलेज हा, निगेटिव्ह नॉलेज खूप युट्यूबवर खूप निगेटिव्ह नॉलेज आहे.